नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। आज आपण भेटणार आहोत एका प्रचंड अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाला आणि जे की अत्यंत निर्भीड आणि लढाऊ अशा प्रकारचे साहित्यिक आहेत, ज्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि विशेष म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीचे खंदे समर्थक आहेत। मित्रांनो, आदरणीय कदम सरांना आज आपण भेटणार आहोत। श्री कदम सर हे गेल्या 30 वर्षापासून शहरातील नामांकित शाळा म्हणजे श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी विज्ञान विषयाचं अध्यापन करत आहेत। या शाळेमध्ये आजपर्यंत त्यांनी एक सहशिक्षक ते एक पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव म्हणून अशा प्रकारचे अनेक जबाबदाऱ्या अत्यंत सहजपणे म्हणजे लीलया पार पाडलेल्या आहेत। मित्रांनो, सरांच्या बाबतीत अधिक बोलायचं झालं तर एक अत्यंत प्रेमळ अशा प्रकारचे पिता, आदर्श पती आणि अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय आणि विज्ञानासारखा अत्यंत कठीण विषय देखील अतिशय सोप्या, सहज आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा सुटसुटीत भाषेमध्ये हसत खेळत आणि आनंददायी रीतीने शिकवत असतात। मित्रांनो, सरांचं एक विशेष अशी ओळख आहे, सरांवरती कम्युनिस्ट विचारसरणीचा जबरदस्त पगडा आहे आणि त्यामुळेच की काय कोणास ठाऊक ते सतत सरकारसोबत शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्ष करत असतात। शिक्षकांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात। तर चला तर मित्रांनो, आज आपण सरांना भेटूयात, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूयात आणि विशेष म्हणजे आज सरांना भेटण्याचं असं कारण की सरांचं आता नुकतंच एक पुस्तक प्रकाशित होणार आहे। त्या पुस्तकाबद्दल देखील आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं एज्युकेशन एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत आहे सर। आणि विशेष म्हणजे काल आपला वाढदिवस होता आणि शिक्षक दिन देखील, हे त्यामुळं तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या आणि शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर। आता योगायोग असा की तुमचा वाढदिवस आणि शिक्षक दिन, त्यामुळं असं म्हणलं तरी वावगं ठरू नये की आपण शिक्षक होण्यासाठी जन्माला आले आहात की काय कोणास ठाऊक। तर सर, आम्हाला सर्वप्रथम तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा जो तुमच्यावरती कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव आहे तो नेमका कधीपासून पडला, नेमकी काय अशी घटना घडली होती जेणेकरून तुम्ही या प्रभावाखाली आलात? माझं गाव ससेवाडी आणि या गावामध्ये कॉम्रेड विठ्ठलराव कदम हे एक जुने नेते कार्यकर्ते होते, अतिशय निर्भीड, ते कमी शिकलेले होते परंतु त्यांच्यावर डाव्या विचाराचा प्रभाव होता। कॉम्रेड काशीनाथराव जाधव यांच्या जनता वसतिगृहामध्ये त्यांची जडणघडण झाली होती आणि तेव्हापासून ते कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या चळवळीमध्ये सक्रिय असायचे आणि मी शाळेत असताना मग ती मला पुस्तकं वाचायला, त्यातून माझी जडणघडण होत गेली आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली ही माणसं आहेत म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो। छान सर, अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्ही एक बहुजनांचे शिक्षक नेते म्हणून आज तुमच्याकडं संपूर्ण बीड जिल्हा पाहतोय। तर सर, आता आपण सुरुवात करूयात की आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। माझे वडील शेतकरी आहेत, लक्ष्मणराव गेनाजी कदम, म्हणजे शेतकरी कुटुंब ही माझी पार्श्वभूमी आहे। वडील आजही शेती करतात, एक भाऊ आहे, 2 बहिणी आणि माझं शिक्षण हे माझे चुलते आरजी कदम जे की शिक्षक चळवळीमध्ये होते, त्यांनी मला शिकवलं। असं आमचं एक छोटं कुटुंब आहे। सर, आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं ते सांगाल? माझं आजोळ उदंड वडगाव या ठिकाणी 1ली ते 3री पर्यंत मी शिकलो। त्याच्यानंतर 4थीचं शिक्षण माझं गावी ससेवाडी या ठिकाणी झालं। 5वी ते 7वी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरसुंबा या ठिकाणी, 8वी ते 10वी बीड येथील भगवान विद्यालयात आदरणीय भावा सानप सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आणि महाविद्यालयीन शिक्षण येथील बलभीम महाविद्यालयामध्ये माझं झालेलं आहे। पण सर, आपलं ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला तुम्ही काय बनायचं ठरवलं होतं की सुरुवातीपासूनच शिक्षक बनण्याचं तुमचं ध्येय होतं की अपघाताने या क्षेत्राकडे वळलात? नेमकं कसं काय ते सविस्तर सांगा। म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तो काळ जर पाहिला तर मला अमुक व्हायचंय म्हणून शिकतोय असं काही परिस्थिती नव्हती। एक उच्च शिक्षण आपल्याला घ्यायचंय हे डोक्यात होतं आणि चांगला नागरिक बनायचंय, ज्या क्षेत्रामध्ये जाऊ आपण तिथं चांगलं काम करायचंय हे ठरलेलं होतं। खरं म्हणजे मला वकील व्हायची खूप इच्छा होती आणि मी LLB पूर्णही केलेले, परंतु दरम्यानच्या काळामध्ये नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाची जाहिरात आली, मी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि त्या संस्थेचे संस्थापक
सहकार महर्षी बळवंतरावजी कदम यांनी स्वतः ती मुलाखत माझी घेतली आणि निवड झाली, त्यामुळे या क्षेत्रामध्ये मी आलो. निश्चितच श्री आदरणीय बळवंतराव कदम यांच्या बाबतीत मी सुद्धा ऐकलेलं आहे की जेव्हा केव्हा ते शिक्षकांची भरती करायचे स्वतः मुलाखत घेत असत आणि जो अत्यंत हुशार आणि त्यांना जो उमेदवार आवडेल त्याचीच निवड करत असतात. आताच्यासारखी म्हणजे निवड केली जात नव्हती असं मी ऐकून आहे. हो, बरोबर. तर सर थोडंसं आता आपण थोडं वेगळ्या विषयाकडे होतो. तर सध्याची जी आपल्या देशात म्हणा किंवा राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला नेमकं? सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती आहे. स्वातंत्र्यासाठी झगडलेली जी मंडळी होती त्यांचे जे स्वप्न होते की शोषणविरहित समाज व्यवस्था, बरोबर, सर्वांना समान विकासाच्या संधी देणारी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी बरोबर 150 वर्षाचा संघर्ष या देशात झाला. त्यासाठी लाखो लोक फासावर गेले, अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, बरोबर. आणि एक इंग्रज गेल्याच्या नंतर एक आपलं राज्य निर्माण करायचं ही जी स्वप्न होती ती मात्र कुठेतरी धुळीला मिळत आहेत. शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणं ही खरं म्हणजे ही व्यवस्था फेल झालेली आहे, नापास झालेली आहे असाच याचा अर्थ. निश्चितच सर, सध्या तसं पाहायला गेलं तर परिस्थिती भयंकरच आहे. त्यात पुन्हा या कोविड-19ची भर पडलेलीच आहे. तर सर मग या राजकीय क्षेत्रामधील आपली आवडती व्यक्ती कोण आहे, आवडता राजकीय नेता? डाव्या पक्षामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ती सगळीच बहुतांश निष्प्रिय नेते आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्योती बसू, EMS नंबूद्रीपाद, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर कॉम्रेड डांगे, ही मंडळी, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे. मला ते व्यक्तिमत्व फार आवडतं. भाई उद्धवराव पाटील यांनी शेतकऱ्यासाठी आणि श्रमिक जनतेसाठी राजकारण केलं. नरसिंगराव काटीकर असतील, अण्णासाहेब गव्हाणे असतील, ही मंडळी. कॉम्रेड गंगाधर अप्पा बोरांडे बद्दल काय सांगाल सर? कॉम्रेड गंगाधर अप्पा बोरांडे सारखा सच्चा राजकारणी आपल्या जिल्ह्यात जन्माला हे खरं म्हणजे आपलं भाग्य आहे. नक्कीच. आणि खूपच आदरणीय असं ते व्यक्तिमत्व होतं. जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. मी असं ऐकलं होतं की गंगाधर अप्पा बोरांडे खासदार झाल्यानंतर सुद्धा एसटीने प्रवास करत होते. मी तर खूप लहान होतो, पण याच्याबद्दल थोडंसं. अगदी गंगाधर अप्पा शेवटपर्यंत अतिशय साधं जीवन जगले. आमच्या एका मित्रानं, आमचे शिक्षक चळवळीतले नेते PS घाडगे सर यांनी एक किस्सा मला त्यांचा सांगितला. परळी तालुक्यामधल्या एका गावामध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि अप्पा एसटीनं आले. मग एसटीच्या तिथून त्या गावाला जायला रस्ता नव्हता, पाऊस पडत होता. तर ते पोत्याचा घोंगता करून अप्पा पायी त्या गावाला गेले होते त्या कार्यक्रमाला, आणि खासदार असताना. बरोबर आहे. अगदी बीडच्या रेल्वेचा प्रश्न लोकसभेमध्ये सर्वात प्रथम गंगाधर अप्पा बोरांडे यांनीच मांडलेला आहे. परंतु त्याचं कुणी आठवण करत नाही, त्याची आठवण करून दिली जात नाही, ही शोकांतिक आहे. म्हणजे एकंदरीत आता जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण जे काही ज्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न होता दुसऱ्याच मुद्द्यावर होते असं तुम्हाला वाटते का? अगदी बरोबर आहे. आजच्या राजकारणामध्ये जे राजकारणी आहेत ते अपवाद आले, हे आता कमिशन एजंट आहेत, दलाल आहेत. म्हणजे राजकारण हे समाजकारणासाठी केलं पाहिजे, परंतु आज पैसे मिळवण्याचा साधन, एक धंदा म्हणून राजकारणाकडे म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा असं म्हणायचं का? पैसे पेरा, पैसे काढा आणि आपल्या शेकडो पिढ्यांचं कल्याण करा. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर संधी दिली जनतेनं तर पुन्हा त्याच्या मुलाला संधी द्यायची काही गरज नाही. बरोबर. तो त्याचा जो राजकीय वारसदार आहे, विचाराचा वारसदार आहे, तो पुढे आणला पाहिजे. परंतु आपण बघतोय डावे पक्ष जर सोडले तर सगळे पक्ष नेत्याच्या नंतर त्याचा मुलगा, नातू, घराणेशाही असं राजकारण सुरू आहे. काँग्रेसवर ते आरोप केले जात होते, बरोबर आहे. परंतु भाजपामध्ये जर आपण बघितलं तर तेच आहे, घराणेशाहीच आहे. जवळपास म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये घराणेशाही आपल्याला दिसून येते आजच्या काळात. वडील आमदार असले की मुलाचाही प्रयत्न असतो आपण बी राजकारणात जाऊन कुठेतरी सुरुवातीला नगरसेवक व्हावं, नंतर नगराध्यक्ष व्हावं, नंतर आमदार व्हावं, नंतर मंत्री व्हावं, अशा प्रकारच्या मुलाच्या अपेक्षेने ते आपल्याला चित्र दिसून येते. सर आता आपण राजकीय घडामोडीबद्दल बोललात तर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की सध्या आपल्या राष्ट्रीय पातळीवरचा मीडिया त्याचसोबत आपल्या राज्य पातळीवरचा मीडिया याच्याबद्दल काय सांगाल? नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे आणि सध्या ते काय करत आहेत? खरं म्हणजे मीडियाचं लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. चौथा खांब त्याला असं म्हटलं जातं. परंतु हा खांब सध्या पूर्णपणे पोखरला गेलेला आहे. काही भांडवलदारांनी अख्खा मीडिया विकत घेतल्याचं चित्र आपण बघतोय आणि म्हणून जे वास्तव चित्र देशातलं यायला पाहिजे तो एक कोण सुशांत सिंग
एक साधा फडतूस ऍक्टर, व्यसनी मुलगा, त्याच्यानंतर त्याची 12 लफडे, त्याच्या मागे जो मीडिया गेली 15 दिवस 3 आठवडे लागलेला आहे. बरोबर आहे, अगदीच. म्हणजे असं चित्र निर्माण केलेलं आहे की सध्या देशामध्ये फक्त एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे सुशांत सिंगची आत्महत्या कशी झाली हे शोधून काढणे. आता त्याचसोबत अनेक शेतकरी बी मरतायत, त्यांची दखल घेतली जात नाही असंच म्हणायचं तुम्हाला. त्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं जर इतका पाठलाग त्यांनी केला असता आणि वास्तव चित्र जर जनतेच्या समोर आणलं असतं तर, पण तसं काही मीडिया करत नाही. म्हणून हा एक बाजारू मीडिया झालेला आहे. यामध्ये काही अपवाद आहेत नाही असं नाही. प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये NDTV सारखे काही चॅनल अतिशय योग्य, रवीश कुमार म्हणायचे सर. हा यस, रवीश कुमार खूप चांगली भूमिका मांडतायत, परंतु बोटावर मोजण्या इतकीच त्यांची संख्या. निखिल वागळे बद्दल काय सांगाल सर? निखिल वागळे हे अतिशय उत्कृष्ट आणि बेधडक असे पत्रकार होते, परंतु ह्या बाजारीकरणामुळे त्यांना टिकू दिलेलं नाही. बरोबर सर, आपण पाहतोय की आता दाभोळकर सरांची हत्या होऊन जवळपास 7 वर्ष झालेले आहेत. त्यामध्ये आणखीन तपास यंत्रणा ज्या आहेत त्या कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. तर नेमकं त्यानंतर बी काही हत्या झाल्या, आदरणीय पानसरे, त्यासोबत गौरी लंकेश, कुलबुर्गी यांच्याही हत्या झाल्या, परंतु तपास यंत्रणा ज्या आहेत त्या आणखीन कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. म्हणजे नेमकं हे कुणाचं अपयश आहे? एक तपास यंत्रणांचं की सरकारचं की नेमकं आणखी कुणाचं? तुम्हाला कुणाला दोष द्या? मला तर वाटतं हे सरकारचं अपयश आहे. कारण नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश ही विचाराची पेरणी करत होते. एक वैज्ञानिक समाज निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न होते, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांची आंदोलनं होती आणि त्यांचे खून झालेत. 7-7 वर्षापासून मारेकरी सापडत नाहीत, म्हणजे इच्छाशक्ती नाही आहे. म्हणजे सरकारची यंत्रणा फेल झालेली आहे की सरकारने जाणून बुजूनच हे तपास लावलेला नाही? मला तर वाटतं हे व्यवस्थेनं केलेले खून आहेत. मारेकरी यांना माहीत आहेत, परंतु त्यांना ते पकडायचे नाही. आता सर आपण शिक्षण क्षेत्राकडे वळूयात. सध्या आपण पाहतोय काही शाळा गेल्या 15 ते 20 वर्षापासून विनाअनुदान तत्वावर चालत आहेत. आता ते कोणत्या सरकारने सुरू केला हा प्रश्न नाही, परंतु अनेक शिक्षक जे की विनाअनुदान शाळेवर नोकरीला लागले आणि त्या ठिकाणीच काही रिटायर बी झाले, पगार न उचलताच. काहींनी आत्महत्याही केल्या. तर या विनाअनुदान तत्वाचं जे शिक्षण आहे ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे शिक्षण क्षेत्र विनाअनुदान धोरण हा शिक्षण क्षेत्रावरील फार मोठा कलंक आहे. 2001 साली जे कायम विनाअनुदान धोरण स्वीकारलं त्या धोरणावर राज्यामध्ये सुमारे 4000 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत. वर्ग आणि तुकड्याची संख्या आणखी जास्त आहे आणि या विनाअनुदान तत्वावर 15 ते 20 वर्षापासून हजारो शिक्षक विनावेतन काम करतायत. ही खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रातली आधुनिक काळातली ही एक वेठबिगारीच आहे. एकीकडे तुम्ही शिक्षकाला देशाचा शिल्पकार म्हणता, समाज व्यवस्थेमध्ये, समाज जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे, म्हणून थँक अ टीचर सोशल मीडियावर हे असा एक आदेश, शासन आदेश काढता आणि शिक्षक वेतन मागतोय त्याच्यावर लाठीमार करता. पण लाठीमार करणं आणि परत त्याच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करणं ही अतिशय शोकांतिक आहे. म्हणजे शिक्षकाबद्दल या सरकारच्या मनात आणि मागच्याही सरकारच्या मनात असलेलं प्रेम हे पुतना मावशीचं आहे, हेच यावरून सिद्ध होतं. तर सर, आपल्या देशामध्ये गेल्या 5-6 महिन्यापासून हे जी कोविड-19 पेंडेमिक आलेलं आहे, या पेंडेमिकच्या दरम्यान शाळा तर बंद आहेत, परंतु शिक्षकांना काही या कोविडच्या ड्युट्या आलेल्या आहेत आणि विशेषतः काही शिक्षकांना किराणा दुकानावरती ड्युट्या दिलेल्या आहेत. याच्याबद्दल काय सांगाल? हे योग्य आहे का अयोग्य? ही अतिशय चुकीची बाब आहे. शिक्षकाची प्रतिष्ठा, शिक्षकाचं समाज व्यवस्थेतलं स्थान हे लक्षात घेता त्यांना कामं सांगायला पाहिजे होते. खरं म्हणजे कोविडमध्ये ड्युट्या करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण हे आपलं सगळ्यांचं काम आहे. परंतु शिक्षकांना डिलिव्हरी बॉयचं काम देणं याला आम्ही प्रचंड विरोध केला. बाकी अनेक ठिकाणी शिक्षक काम करतोच ना, तपासणी नाक्यावर आहे, दवाखान्यामध्ये आहे, पोलिसांच्या बरोबर आहे, परंतु डिलिव्हरी बॉयचं त्याला काम सांगणं. कालच्या पूर्वनियोजन मी वाचलं, माननीय कलेक्टर साहेब, बाकीचे सगळे मोठी मंडळी मी शिक्षकामुळेच घडलो असं म्हणतात आणि शिक्षकांना डिलिव्हरी बॉयचं काम सांगतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, त्याचा विरोध केलेला आहे. पण शासनाचं असं म्हणणं आहे की कोविड-19 हे जी पेंडेमिक आहे हे एक प्रकारचे देशावर आलेलं संकट आहे आणि जेव्हा देशावर संकट येतं त्यावेळेला शिक्षकच काय सामान्य माणसाला देखील त्या संकटात देशाला किंवा सरकारला मदत करावी लागते. मग अशा प्रकारे ड्युट्या देणं म्हणजे नेमकं तरी आपला विरोधच आहे का? नाही, फक्त
डिलिव्हरी बॉय सारखी किंवा एक त्याच्या दर्जाला न शोभणारी कामं करायला विरोध आहे. नक्कीच. बाकी अनेक ठिकाणी आम्ही स्वतःहून तयार आहोत. म्हणजे शिक्षकांची तयारी आहे, फक्त त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा प्रकारचं काम द्यावं सरकारने, असंच म्हणणं आहे. एवढंच म्हणणं आहे. आणि त्यानुसार मी स्वतः काम केलं ना. मी 3 आठवडे बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस मित्र म्हणून स्वतः काम केलंय. त्याबद्दल आम्हाला काही तशा आताच नुकतंच केंद्र सरकारने एक नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलेलं आहे. तर या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काय वाटतं सर आपल्याला, की म्हणजे यशस्वी होईल, ते सामान्य जनतेच्या फायद्याचं आहे का त्याच्यात काही त्रुटी आढळून येतात तुम्हाला? नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते सर्वसामान्य माणसाला शिक्षणापासून दूर लोटणारं असं हे धोरण आहे. शिक्षणामध्ये विषमता निर्माण करणारं हे धोरण आहे. कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये ही राज्यघटना देशाला अर्पण करताना शिक्षण हा विषय मला वाटतं मूलभूत कर्तव्यात 25व्या कलमामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि घटना लागू झाल्यापासून 10 वर्षामध्ये शासन 0 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करील असं घटनेत म्हटलं आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचं व्हायला पाहिजे होतं. त्याच्या पुढच्या 10 मध्ये उच्च माध्यमिक आणि साधारण 40 वर्षामध्ये KG to PG सर्व स्तरावरचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं अशी घटनेची अपेक्षा होती. मात्र 70-75 वर्षांनंतर एक वेगळी द्विवर्ण शिक्षण पद्धती या देशात येते. गरिबासाठी कुचकामी शिक्षण आणि श्रीमंतासाठी दर्जेदार शिक्षण, त्याचीच पाळंमुळं या नव्या धोरणामध्ये आहेत. म्हणजे एक शिक्षण शाळांना शैक्षणिक मॉल म्हणून या नवीन धोरणामध्ये प्रोजेक्ट केलेले, म्हणून हे धोरण अतिशय चुकीचं आहे. निश्चितच. म्हणजे आपला या नवीन शैक्षणिक धोरणाला पूर्णपणे विरोध आहे. तर सर नेमकं कशा प्रकारे शिक्षण व्यवस्था आपल्याला अपेक्षित आहे आपल्या देशामध्ये? एक समान प्रकारची शिक्षण व्यवस्था पाहिजे. गरीब आणि श्रीमंतांना एकाच दर्जाचं सारखं शिक्षण, एकच शाळा. मग तिथं गरीबाचा मुलगा आहे त्या शाळेत शिकेल, श्रीमंताचा मुलगा आहे त्या शाळेत शिकेल. आणि शिकल्याच्या नंतर स्वतःच्या पायावर त्यांनी उभा राहिलं पाहिजे. की आपली ही जी शिक्षण पद्धती आहे ती ब्रिटिश शिक्षणतज्ञ मॅकॉले यांनी सुचवलेली शिक्षण पद्धती आहे. त्यांना कारकून पाहिजे होते. आज स्वतःच्या पायावर उभा राहिलेले सक्षम नागरिक तयार करणारी नवी शिक्षण पद्धती आपल्याला गरजेची आहे. तर सर आपल्या देशात सध्या जी एकंदरीत परिस्थिती आहे यावरून असं वाटतं का की स्वर्गीय राष्ट्रपती आणि ज्यांना मिसाईल मॅन असं म्हणतात त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, व्हिजन 2020. आता ते 2020 तर संपत आलेलं आहे. तर तरीसुद्धा तुम्हाला अशी अपेक्षा आहे की सध्या जी परिस्थिती आहे, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा, यावरून आपला देश भविष्यामध्ये महासत्ता होऊ शकेल? आता खरं म्हणजे हे दिवा स्वप्नच आहे. देश महासत्ता या देशामध्ये इतकी प्रचंड टोकाची विषमता आहे की काही मुठभर लोकांच्याकडे 90% देशाची संपत्ती आहे आणि 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे. अशा काळामध्ये टाटा, बिर्ला, मफतलाल, अंबानी, अदानी हे महासत्ता झाली म्हणजे देश महासत्ता झाला असं चित्र आहे सध्या. म्हणून सर्वसामान्य माणसाचा जोपर्यंत विकास होत नाही आणि आपला त्याला कोणता इंडेक्स म्हणतात, लिव्हिंग मानव विकास निर्देशांक जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देश खऱ्या अर्थानं महासत्ता झालाय असं म्हणता येणार नाही. सर्वसामान्य माणसाचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या गरजा जोपर्यंत दर्जेदार होत नाही तोपर्यंत देश महासत्ता कसा होईल? निश्चितच. म्हणजे येत्या 5-50 वर्षात तरी देश महासत्ता होण्याची काही अपेक्षा करता येणं शक्य नाही. राज्यकर्त्याची दिशाच तशी नाही. जर सर्वसामान्याच्या हिताची धोरणं, सर्वसामान्याच्या विकासासाठीची धोरणं जर राबवली तर आतापर्यंत देश महासत्ता झाला असता. बरोबर. परंतु या ठिकाणी फक्त स्वतःचा विकास करणारे राज्यकर्ते सत्तेच्या वर्तुळात असल्यामुळं नजीकच्या काळात तरी तसं काही चित्र दिसत नाही. निश्चित. सर आता पण आपलं हे 30 वर्षाची शैक्षणिक सेवा आहे, त्यासोबत आपण सामाजिक क्षेत्रात जे कार्य करतायत त्यात या सर्व प्रवासाच्या दरम्यान आपलं जे आपण ज्यांना आदर्श मानून हे मार्गक्रमण करत आहात, तर नेमकं आपण कोणाला रोल मॉडेल मानता? आपल्या डोळ्यासमोर आदर्श कोण आहे आपण? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की डाव्या विचारामधले जे नेते आहेत त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला नावं सांगितली की क्रांतिसिंह नाना पाटील, शहीद आझम भगतसिंग यांच्यावर माझा खूप प्रभाव आहे. म्हणजे भगतसिंग हे तुमचे रोल मॉडेल, आदर्श व्यक्ती आहे. त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली? अगदी अगदी. कारण भगतसिंगाचं जे काही स्वप्न होतं की या देशामध्ये शोषणमुक्त व्यवस्था आणायचं, आणि त्यांनी अनेकदा म्हटलं होतं की आहे त्या परिस्थितीमध्ये जर स्वातंत्र्य मिळालं तर अतिशय वाईट अवस्था होईल, गोरे जातील आणि काळे येतील आणि हे काळे तर त्यांच्यापेक्षाही भयान होतील, निघतील. म्हणून सगळ्यांना शिक्षण,
मिळालं पाहिजे, एक वैज्ञानिक समाज निर्माण झाला पाहिजे आणि शोषणमुक्त अशी समाजवादी व्यवस्था या देशामध्ये निर्माण करणं हे भगतसिंगाचं स्वप्न होतं. म्हणून माझा रोल मॉडेल हा भगतसिंग. निश्चितच सर, आतापर्यंतचा आपला जो कार्यकाळ आहे सेवेचा म्हणा किंवा बाहेर सामाजिक क्षेत्रातला म्हणा, आपण कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये? मी शिक्षण घेत असताना AISF या विद्यार्थी संघटनेमध्ये जिल्हा सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षक झाल्याच्या नंतर लगेचच मराठवाडा शिक्षक संघाचा सदस्य झालो आणि तालुका सचिव, जिल्हा सचिव म्हणून मी काम करतो. प्रगतिशील लेखक संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणूनही मी काम करतो. ANISमध्येही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी भागीदारी आहे. आणि अशा विविध प्रगतिशील परिवर्तनवादी चळवळीला सहाय्य करण्याची भूमिका ही माझी असते. सर, आपलं एक पुस्तक येऊ घातलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे समाज सुधारक बलभीमराव कदम. तर ह्या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगा. बलभीमराव कदम हे मराठवाड्यातील बहुजनांच्या आद्य शैक्षणिक सामाजिक चळवळीचे शिल्पकार आहेत. बीड शहरामध्ये बलभीम चौक आणि बलभीम महाविद्यालय यांना त्यांचं नाव दिलेलं एवढंच आजपर्यंत लोकांना माहीत आहे. परंतु खूप मोठी सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ बलभीमराव कदम यांनी मराठवाड्यामध्येच नाही तर आदिलाबाद, गुलबर्गा आणि बिदर या जिल्ह्यातील मराठी तालुक्यामध्ये चालवलेली आहे. त्यांनी बहुजन शेतकरी वर्गातील दीन पददलितासाठी मराठवाडाभर वसतिगृह चालवली आणि अति अल्प दरामध्ये आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था शेतकरी वर्गातील मुलांसाठी त्यांनी केली होती. हा समाज जागा व्हावा म्हणून त्यांनी शैक्षणिक परिषदा घेतल्या. त्यांच्या हयातीमध्ये बीड या ठिकाणी 2 परिषदा त्याच्या झाले. एक सप्तवार्षिक महोत्सव आणि दुसरं अधिवेशन. पहिलं अधिवेशन त्यांनी हिंगोलीला घेतलं. म्हणजे अतिशय मोठं व्यक्तिमत्व ते होऊन गेलं होतं आणि त्यांचं कार्य पुढं आणण्याची संधी मला आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि सत्यशोधक समाजाचे नेते ॲडव्होकेट जगन्नाथराव आवटे काका आणि प्राचार्य PB सावंत सर यांच्यामुळे मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे आदरणीय स्वर्गीय बलभीमराव कदम यांचं जे कार्य आहे कुठंतरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही धडपड करत आहात या पुस्तकाच्या रूपाने. हो हो हो. तर सध्या सर आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये एक काय झालेलं की एक स्पर्धा लागल्यासारखी झालेली पालकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये. पालक आजचे जे आहेत ते आपल्या पाल्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा करत आहेत. प्रत्येक पालकाला असं वाटतंय की माझा पाल्य जो आहे कुठेतरी खूप मोठ्या एखाद्या चांगल्या पदावरती जाऊन पोहोचावा, एकतर डॉक्टर व्हावा किंवा कुठेतरी क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी व्हावेत. ही अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा आहेत पालकांच्या, याबद्दल काय वाटते सर तुम्हाला? ह्या अपेक्षा अवास्तव आहेत की योग्य आहेत? पालक आपल्या पाल्याकडे एक रेसमधला घोडा म्हणून बघतायत. खरं म्हणजे हे चुकीचं आहे. पालकांनी आपल्या पाल्याला योग्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्याच्या कलानुसार त्याला जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये जाऊ दिलं पाहिजे. परंतु स्पर्धेच्या काळामध्ये माझा पाल्य डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे, IAS झाला पाहिजे ही अपेक्षा करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मुलांवर अतिरिक्त ताण येतोय. अपेक्षा जरूर कराव्यात परंतु त्याच्या ज्या क्षमता आहेत निश्चित त्या ओळखून आपण त्याच्यावर क्षमता आणि आवड बघून त्यांना अपेक्षा कराव्यात असं माझं मत. निश्चित. बरं, या संपूर्ण याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये पालकाची नेमकी काय भूमिका असावी सर? नेमकं पालकाने काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा जो पाल्य आहे तो योग्य मार्गावरती मार्गक्रमण करेल? खरं म्हणजे प्रत्येक पालक हा आपल्या मुलाकडं चांगलं लक्ष देत असतो परंतु आपल्या पाल्याचा आवाका लक्षात न घेता लक्षात घेणं हे काळाची गरज आहे आणि त्यानुसार तो एक त्याला शिक्षण देणं, त्याच्यावर चांगले संस्कार करणं, संस्कार ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एक चांगला नागरिक होण्यासाठी आवश्यक ते संस्कार, त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्या सवयी काय आहेत ह्याच्याकडेही लक्ष देणं आज काळाची. बरोबर आहे. कारण की कसं असतं त्या टीन एजमध्ये मुलं मित्रांच्या प्रभावाखाली खूप येतात. म्हणून त्यांच्या संगतीवरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे पालकांनी. अगदी सर, आणि मग जो विद्यार्थी आहे त्याच्या स्वतःच्या करिअरमध्ये विद्यार्थ्याची भूमिका कशी असली पाहिजे? त्याने नेमकं कसं वागलं पाहिजे स्वतःचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने? विद्यार्थ्यांनी आपले पालक आणि शिक्षक यांचं ऐकलं पाहिजे. कारण शिक्षकांना आणि पालकांना शिक्षकांना असं वाटतं की आपला विद्यार्थी चांगला झाला पाहिजे, पालकांना वाटतं आपला मुलगा चांगला झाला पाहिजे. त्यांच्या अपेक्षा आणि आपली कुवत
हे ओळखून सकारात्मक प्रतिसाद मुलांनी दिला पाहिजे. नाहीतर आज असं आपण दिसते की हे पण एक टोक आहे बरं का, की पालकांना जास्त काळजी आहे बरोबर आणि मुलांना नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा परीक्षा असतात त्यावेळेला त्या पाल्यांच्या अगोदर पालकांचीच परीक्षा खरी होते त्या ठिकाणी. पालकांनाच झोप येत नाही, पाल्य झोपलेला डराडूर झोपलेला आणि पालक जागे असं चित्र आहे. म्हणून एक आपल्या पालकाच्या भूमिके म्हणजे अपेक्षेकडेही पाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. निश्चित चांगले विचार मांडलेले सर. आजकाल आपण बघतोय सर जुन्या काळात म्हणजे आपण ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच्या काळातील शिक्षक आणि त्यावेळेसच्या काळातील विद्यार्थी या दोघांमध्ये बदल झालेला आहे. तर आज नेमकं शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे, की शिक्षक कसा असावा, आदर्श शिक्षक काय कसा असावा तुमच्या दृष्टिकोनातून? अवघडच, कारण शिक्षणाचं बाजारीकरण जे झालेलं आहे, पूर्वी जे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं होतं, गुरु शिष्याचं नातं, ते मला वाटतं आता दिसत नाही. मी 1990ला जेव्हा शिक्षक झालो त्यावेळेसचं वातावरण आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. एक त्या काळामध्ये विद्यार्थ्याची आमच्यावर श्रद्धा असायची, आम्ही सांगू ती पूर्व दिशा विद्यार्थी ऐकत होते. परंतु आज शिक्षकाशी विद्यार्थ्याची अटॅचमेंट एवढी नाही आहे. ते कसं करता येईल याचा विचार सगळ्यांनी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी समाज यांनी केला पाहिजे. खरं म्हणजे शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची प्रतिष्ठा, त्याचं स्थान हे कमी होता कामा नये. बरोबर, ह्याची काळजी समाजानं, सरकारनं घेतली पाहिजे. म्हणजे एकंदरीत शिक्षकांचं वर्तन आणि अशा असायला पाहिजेत की जेणेकरून कुठलाही चुकीचा मेसेज जाणार नाही अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर, म्हणजे शिक्षकाची निवड करतानाच आपल्याकडे फार चुकीच्या पद्धती आहेत. ज्यांच्यामध्ये त्या क्षमता आहेत, जे संस्कार करू शकतात, अशा लोकांची शिक्षक म्हणून निवड केली पाहिजे. परंतु पोट भरण्याचं साधन म्हणून अनेक लोक या व्यवसायामध्ये येतात, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. ते वर्गात एक वर्तन एक असतात, बाहेर समाजात वेगळेच वागत असतात. तंबाखू खाणं हे आरोग्याला हानिकारक आहे असं सांगणारे गुरुजी बाहेर गुटखे खातात. निश्चितच, म्हणजे जी गोष्ट आपण करतोय ती दुसऱ्याला करू नका म्हणायचा अधिकार पोहोचतच नाही ना. त्यामुळे अगोदर शिक्षकांनी स्वतःचं वर्तन सुधारणे आवश्यक आहे. अगदी. आपण गेल्या 30 वर्षापासून सर आपण गेल्या 30 वर्षापासून विज्ञान विषयाचं अध्यापन करताय. सर आम्हाला थोडंसं जे विद्यार्थी आपल्याला पाहत आहेत त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा की विज्ञान विषयाचा कशा प्रकारे अभ्यास करावा किंवा परीक्षेचं कशा प्रकारे नियोजन करावा याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा सर. विज्ञान हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि विज्ञानामध्ये वैज्ञानिक संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर पैकीच्या पैकी गुण मिळतात. आणि याशिवाय माझं असं मत आहे की विज्ञान हा मार्क मिळवण्यासाठी शिकण्यापेक्षा वैज्ञानिक कन्सेप्ट विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या अंगी बांधणं हे खरं म्हणजे विज्ञान शिकण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणून का, कसे याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि दैववादी होण्यापेक्षा विज्ञानवादी घडवणारं शिक्षण विज्ञानाच्या माध्यमातून दिलं. निश्चितच, म्हणजे केवळ फक्त परीक्षा देण्यापुरता विज्ञानाचा अभ्यास नाही केला पाहिजे, तर त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. किंवा सर आजकाल आपण बघतोय की KG to PG सगळीकडेच क्लास लावण्याचं वातावरण निर्माण झालेलं. तर तुम्हाला वाटतं का की प्रत्येक विद्यार्थ्याला क्लास लावणं आवश्यकच आहे? क्लासची खरं म्हणजे गरजच नाही. निश्चित, प्रगत राष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहेत ते क्लास लावतात. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा पोरं चोरून ट्युशन लावायचे. बरोबर, आणि जे ट्युशन लावतात त्यांना आम्ही म्हणून चिडवायचो. म्हणून खरं म्हणजे ट्युशनची गरज नाही, क्लासची गरज नाही. शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याचं घरी जर मनन आणि चिंतन केलं तर पुन्हा वेगळ्या ट्युशनची काय गरज आहे? बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर लक्षपूर्वक शाळेतून दिलेला अभ्यास पूर्ण वेळची वेळेला केला किंवा त्यांनी ज्या मनात अडचणी आहेत त्या जर शाळेतील सरांना विचारल्या तर क्लास लावण्याची आवश्यकता भासेल असं वाटत नाही आपल्याला. नाही वाटत. मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल. बोलण्याच्या ओघामध्ये विसरून गेलो, जे कोणी आपलं हे मुलाखत पाहत आहात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यासोबत बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारे प्रत्येक आठवड्यातून एक मुलाखत आपल्याला या पुढेही भविष्यामध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर सर यानंतर आम्हाला तुमची आतापर्यंतची जेवढीही पुस्तकं आले ते नेमके कुठल्या विषयावर होते आणि त्याबद्दल आम्हाला थोडक्यात थोडी माहिती सांगा. मी महाविद्यालयीन जीवनामध्ये असल्यापासून प्रासंगिक लेख विविध वर्तमानपत्रातून लिहित होतो. बीड शहरामध्ये सुराज्य दैनिक सुरू झाल्याच्या नंतर
त्याचे संपादक सुनील क्षीरसागर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी स्तंभलेखनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि इसवी सन 2000 पासून सुरुवातीला दैनिक स्वराज्यमध्ये आणि नंतर दैनिक प्रजापत्रमध्ये मी दीर्घकाळ स्तंभलेखन केलं. त्यातली निवडक लेखांचा संग्रह वेद प्रासंगिकाचा हे पुस्तक लोकवाङ्मयग्रहानं प्रकाशित केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यांनी तो सत्कार काही स्वीकारला नाही, परंतु त्यानिमित्त जे काही त्यांना थैली देण्यात आली त्यातून राज्यातील कष्टकरी नेत्यांची चरित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्यामध्ये त्या उपक्रमांतर्गत 2 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत. एक मगाशी मी सांगितलं ज्यांच्यामुळं मी डाव्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला ते कॉम्रेड विठ्ठलराव कदम यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे आणि या नगरीचे जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष कॉम्रेड आतर बाबर यांचं पण चरित्र कॉम्रेड गोविंद पानसरे अमृत महोत्सव समितीनं आलेलो आहे. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, तर या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? शिक्षण प्रक्रियेचे आता 3 बिंदू आहेत, एक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. म्हणून यांच्यामध्ये 3ही बिंदूमध्ये जर समन्वय असेल तरच चांगले विद्यार्थी घडू शकतात. म्हणून पालकांनी असं म्हणता कामा नये की बाबा शाळेत आहेत शिक्षक बघून घेतील. शिक्षका इतकीच महत्त्वाची भूमिका पालकांची पण आहे. म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या जडणघडणीमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना काय हवंय काय नकोय, त्यांच्या संगती काय आहेत, या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तर सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत आणि या टप्प्याचं नाव आहे रॅपिड फायर. तर सर, मी या रॅपिड फायरमध्ये तुम्हाला मी 3 प्रश्न विचारील आणि या 3ही प्रश्नाला 2-2 ऑप्शन देतील. तुम्हाला त्यापैकी कोणता बी एकच ऑप्शन निवडावा लागेल, फक्त एक ऑप्शन. तर सर, पहिला प्रश्न आहे तुमचा की तुम्हाला या 2 व्यक्तीपैकी कोणाचा जास्त राग येतो? एक पंतप्रधान नरेंद्र मोदी की योगी? दोघांचाही राग येतो. दोघांचा राग येतो, ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आहे सर की आपल्या राज्याचे जाणते नेते आदरणीय शरद पवार आणि तुमचं आवडतं नेतृत्व आदरणीय ND पाटील सर, या दोघांमध्ये तुमचं आवडतं व्यक्तिमत्व कोणतं आहे सर? अर्थातच ND पाटील. ND पाटील. धन्यवाद सर. आणि सर, शेवटचा एक प्रश्न आहे की आज आपण मीडियाच्या बाबतीत मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की आपला या दोघांपैकी आवडता पत्रकार कोणता आहे? एक रवीश कुमार आणि दुसरे निखिल वागळे. दोन्ही आवडते पत्रकार आहेत. धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी एज्युकेशन एक्सप्रेसला एवढं मन मोकळे बोललात, आपला बहुमूल्य वेळ दिला आणि सर आपण शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत धडपड करत असतात, संघर्ष करत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील नाही सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुमच्या रूपाने बीडचा एक शिक्षक आमदार पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या शुभेच्छा एज्युकेशन एक्सप्रेसच्या आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू.